सिंदफणा नदीचा पूर ओसरलेला आहे। त्यानंतरची ही भयावह ड्रोन दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला पूर आल्यानंतरचे दृश्य आपण ही पाहतो आहोत, आता समोर आपल्या स्क्रीनवरची आहेत। पूर आलेला असताना शेतामध्ये पाणी कशा प्रकारे होतं ती दृश्य आहेत। मात्र आता काहीशी पूर गेल्यानंतरची दृश्य सुद्धा समोर येत आहेत। पूर ओसरल्यावर शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान समोर येत आहे। शेती पिकं जमीनदोस्त झाली आहे, तर जमीन खरडून गेली आहे। अनेक जनावर दगावली आहेत। अनेकांचे साहित्य पुराच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेलं आहे, पसरलेलं आहे। ही ड्रोनची दृश्य आहेत, दीपक आनवणे यांनी घेतली होती। 2 दिवसांपूर्वीची ही दृश्य आहेत। डोळ्यामध्ये अश्रू येणारे हे दृश्य आहे। नांदूर हवेली आणि परिसरामध्ये ड्रोनने तुटलेलं हे दृश्य आपण पाहतोय। हे पूर आलेलं असतानाचं दृश्य आहे। आपण काही वेळापूर्वी पूर ओसरल्यावरचं दृश्य पाहिलं। सिंदफणा नदीच्या पात्रातला हा सगळा प्रकार आहे। नदीनं पात्र सोडलं आणि ती विस्तारत गेली आणि त्यावेळी सगळ्या आजूबाजूच्या शेतामध्ये ती पसरली। त्यावेळीची दीपक आनवणे यांनी घेतलेली ड्रोन दृश्य आपण पाहतोय। हे दृश्य आपण पुन्हा पाहतोय। पूर ओसरल्यानंतरची शेतामध्ये अगदी वितभर पाणी शिल्लक आहे, मात्र पिकांचं नुकसान झालेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।